ईश्वरपुरात गोपीचंद पडळकरांची हिंदी डायलॉगबाजी जयंत पाटलांना लगावला खोचक टोला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त ईश्वरपूर येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या आक्रमक आणि अनोख्या शैलीत स्टेजवरून तुफान फटकेबाजी केली। यावेळी त्यांनी थेट हिंदी चित्रपटातील संवादांचा वापर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला। कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी सुरुवातीला जोरदार हिंदी डायलॉग मारत उपस्थितांची मने जिंकले। ते म्हणाले, मैंने बोला था ना, एंट्री लेट होगी लेकिन ग्रेट होगी। जिंदगी जीते हैं हम शान से, तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नाम से। त्यांच्या या डायलॉगवर उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट केला। यानंतर त्यांनी मराठीतून संवाद साधत विरोधकांवर तोफ डागली। विरोधकांना टोला लगावताना पडळकर यांनी थेट पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीचा दाखला दिला। ते म्हणाले, आपल्याला काम करावेच लागेल। अरे, ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता जी कोणाला जुमानत नव्हती, ती सत्ता आज राहिली का? त्यांचे 20 खासदार एनडीएमध्ये सामील झाले। 80 पैकी 60 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला। विचार करा, जर ममता बॅनर्जींची सत्ता जाऊ शकते तर एका साध्या आमदारासाठी तुम्ही कशासाठी टेन्शन घेताय, कशासाठी काळजी करताय? या विधानाद्वारे त्यांनी जयंत पाटील यांच्या मतदारसंघात असलेल्या त्यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिले। पडळकर यांनी कार्यकर्त्यांना धीर देत पुढे सांगितले की काळजी करण्याचे काहीच कारण नाही। हे सगळे दिग्गज नेते तुम्हाला सपोर्ट करायला इथे बसलेत, त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय फटकेबाजीमुळे ईश्वरपूर आणि परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। पडळकर यांच्या या खोचक टोल्याला आता जयंत पाटील किंवा त्यांचे समर्थक काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मैंने बोला था ना, एंट्री लेट होगी लेकिन ग्रेट होगी। जिंदगी जीते हैं हम शान से, जिंदगी जीते हैं हम शान से, तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नाम से, तभी तो दुश्मन जलते हैं। आपल्याला काम करावं लागेल। अरे, ममता बॅनर्जीची 15 वर्षाची सत्ता, ती कुणाला जुमानत नव्हती सत्ता, आज ती सत्ता राहिली का? त्यांचे खासदार 20 एनडीए मध्ये सामील झाले। 80 पैकी 60 आमदार त्यांनी वेगळा गट स्थापन केला। विचार करा, ममताची सत्ता जाऊ शकते, एका साध्या आमदाराला तुम्ही कशासाठी टेन्शन घेताय, कशासाठी काळजी करताय? काही काळजी करण्यासारखं कारण नाही। हे सगळे दिग्गज नेते तुम्हाला सपोर्ट करायला बसलेले आहेत।